नमस्कार शिक्षक बांधवांनो. निपुण भारत अंतर्गत ठरविण्यात आलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपण अनेक अध्ययन अनुभव देत असतो. 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवतो. या स्तरापर्यंत विद्यार्थ्याला नेण्यासाठी आणि वजाबाकीची संकल्पना स्पष्ट होण्यासाठी आपण काही रंजक कृतींबाबत आज बोलणार आहोत. वर्गात शाब्दिक उदाहरणे शिकवताना अनेकदा असं होतं की मुले केवळ आकडे बघतात आणि यांत्रिकपणे वजाबाकी करतात. पण हे का करायचं हे त्यांना उमजत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वजाबाकीचा सराव घेण्यासाठी काही अशा रंजक शैक्षणिक कृती पाहणार आहोत, ज्यामुळे मुलांचा वजाबाकीचा संबोध पक्का होईल आणि मुले आनंदाने गणिताशी मैत्री करतील. चला तर मग सुरू करूया. आपली पहिली कृती आहे बॉटल नॉकआउट गेम. यासाठी आपल्याला लागतील काही रिकाम्या प्लास्टिकच्या बॉटल्स आणि एक चेंडू. कृती कशी करायची? फरशीवर एक मोठे वर्तुळ आखा आणि त्यात साधारण 25 ते 50 आपल्या आवश्यकतेनुसार बॉटल्स उभ्या ठेवा. एका विद्यार्थ्याला ठराविक अंतरावरून चेंडू फेकून बॉटल्स पाडायला सांगा. खरी गंमत आता पुढे आहे. जेव्हा बॉटल्स पडतील तेव्हा विद्यार्थ्याला फळ्याकडे बोलवा. त्याला विचारा, एकूण बॉटल्स किती होत्या? समजा 30. तू किती पाडल्या? समजा 12. मग आता वर्तुळात किती बॉटल्स शिल्लक आहेत? इथे मुलाला मोजून उत्तर पडताळता येईल आणि फळ्यावर 30 वजा 12 बरोबर 18 अशी मांडणीही करता येईल. एकूण वस्तूतून काही वस्तू कमी झाल्या की वजाबाकी होते. हा नियम मुले खेळता खेळता शिकतील. मित्रांनो, गणिताचा खरा उपयोग व्यवहारातच असतो. आपली दुसरी कृती आहे भूमिका अभिनय. आपण 2 प्रसंग यात घेऊ शकतो. पहिला प्रसंग आठवडी बाजार. वर्गातच दुकान मांडायची. काही मुले दुकानदार तर काही ग्राहक बनतील. त्यांना खेळण्याच्या 10, 20च्या नोटा आणि 1, 2, 5 रुपयांची नाणी देऊयात. जेव्हा मूल 20 रुपयांची वस्तू घेण्यासाठी 50 रुपयांची नोट देईल तेव्हा दुकानदाराला किती रुपये परत द्यावे लागतील? ही जी प्रक्रिया आहे तीच खरी वजाबाकी. मुलांना झालेल्या या व्यवहाराची नोंद त्यांच्या वहीत करायला सांगा. दुसरा प्रसंग आहे बसचा प्रवास. वर्गात खुर्च्यांची मांडणी बससारखी करा. बसमध्ये 36 प्रवासी होते. पुढच्या थांब्यावर 14 प्रवासी उतरले. हे प्रत्यक्ष कृतीतून घडवून आणा. 14 मुले खाली उतरल्यावर बसमध्ये बसलेली मुले मोजा. यातून कमी होणे, निघून जाणे म्हणजेच वजाबाकी हे मुलांच्या मनावर ठसते. त्यानंतर त्यांना हेच उदाहरण शाब्दिक स्वरूपात वहीत लिहायला सांगा. तिसरी कृती आहे फरशीवरील सारणी. वर्गाच्या फरशीवर 1 ते 50 अंकांचा तक्ता रंगवा किंवा खडूने आखा. एक उदाहरण पाहूया. समीराला 43 या अंकावर उभे करा. तिला सांगा, तुला आता 17 घरे मागे जायचे. मुलं जेव्हा एक एक घर मागे येतात तेव्हा त्यांना समजते की वजाबाकी म्हणजे मागे मोजणे. समीरा 26 वर येऊन थांबेल. त्यानंतर सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे केलेल्या कृतीचे स्पष्टीकरण. मुलाला विचारा की तू काय केलेस? त्याने ते स्वतःच्या शब्दात सांगणे अपेक्षित आहे की मी 43 वर होते, 17 घरे मागे आले म्हणून आता 26 वर आहे. स्वतःच्या शब्दात प्रक्रिया सांगितल्याने शाब्दिक उदाहरणातील भाषेचा अडथळा दूर होतो व संकल्पना समजणे अधिक दृढ होते. आणखी एक छोटी पण महत्त्वाची टीप. आपण नेहमी मुलांना प्रश्न देतो आणि ते उत्तर शोधतात. आपण उलट करूया. मुलांना एक चित्र दाखवा. झाडावर 10 पक्षी आहेत. त्यातील 4 पक्षी उडत आहेत. मुलांना सांगा, या चित्रावरून तुम्ही मला वजाबाकीचं शाब्दिक उदाहरण तयार करून दाखवा. जेव्हा मुले स्वतः प्रश्न तयार करतात तेव्हा त्यांचे आकलन अधिक व्यवस्थित झालेले असते. तर शिक्षक मित्रांनो, बॉटल गेम असो, बाजारातील व्यवहार असो किंवा फरशीवरील खेळ, या सर्व कृतींचा उद्देश एकच आहे. मुलांना वजाबाकीची भीती नव्हे तर शिकताना गंमत वाटली पाहिजे. जेव्हा मुले स्वतः अनुभव घेतात तेव्हा ते कधीच विसरत नाही.
धन्यवाद.